गुड मॉर्निंग सगळ्यांना. हॅपी दसरा. आजचा दिवस सकाळी-सकाळी सुरू झालाय आता अर्धा स्वयंपाकही झालाय. पुरणाची डाळ शिजायला टाकलेली आहे. भात लावलाय. एका बाजूला दूध तापतंय. पीठ मळून झालेलं आहे. कणिक भिजवून ठेवले म्हणजे पटकन पुरणपोळ्या करायला टेन्शन नाही. आता बाकीचे कामं पटापट उरकून घेते. मी बनवलेल्या पुरणपोळ्या अशा छान, पूर्ण, काठोकाठ फुगतात. आणि याचा मला खरंच अभिमान आहे. कारण मी पुरणपोळ्या YouTubeवरनं बघून करायला शिकली आहे आणि परफेक्ट जमतात मला पुरणपोळ्या. देवाला नैवेद्य दाखवून छानसा घट हलवला आणि त्याचं जे धन आलं होतं ते काढलं. माझं धन बॅक साईडने आलेलं आहे त्यामुळे तुम्हाला कमी दिसत असेल. नंतर उपवास सोडला. माझा उठता बसता उपवास असतो म्हणजे फर्स्ट डेला आणि अष्टमीपासूनचे दसऱ्यापर्यंतचा माझा उपवास असतो. तर उपवास सोडला. छानशी गाडी वॉश केली. गाडीला खूप दिवसांचं माझ्या फक्त पावसामुळे ती धुतली जात होती. पण आज छानसं वॉश केलं. तिला छान पुसून घेतलं. सगळी गाडी साफ करून घेतली आणि संध्याकाळी तिची पूजाही केली. धन्वीची सुद्धा सायकल धुवून ठेवली. यांची गाडी हे कामावरती घेऊन गेलेले होते त्यामुळे त्यांची गाडी राहिली होती. तुम्हालाही कंटाळा आहे का गाडी धुण्याचा आणि गाडी पुसण्याचा? इतर दिवशी गाडी धुण्याचा मला फार कंटाळा येतो त्यामुळे मी वरच्यावर कपडा मारून जस्ट निघत असते आणि गाडी साफ करून घेत असते. पण आज म्हटलं छान तिला वॉश करूया, छानशी तिला पुसूया, कारण शेवटी लक्ष्मी आहे माझी. त्यामुळे दिवाळी दसऱ्याच्या निमित्ताने जेही काही कामं आपण वर्षभर करत नाही तेही दिवाळी दसऱ्याच्या निमित्ताने आपण भरपूर जोरदार जोमात करत असतो आणि आपल्याला एनर्जी तेव्हा फार येते. इतर वेळेला कंटाळा करत असतो की जाऊ दे काही होत नाही. पण दिवाळी दसऱ्याच्या निमित्ताने तरी सगळ्या गोष्टी साफसफाई केल्या जातात. कुंडेतून क्षारभार दवला या शुभ्रस्ताजिता या वीणावर दर्शे तपस्मास्तना या मन्माचुत शंकर प्रभूती देवे सदा वंदिता वंदिता मां पातु सरस्वती भगवती दिवशे सदा या ब्रह्मानंद स्वरूपा ईशा जगदीशा अखिलानंद स्वरूपा ईशा महेशा सरस्वती नमः. ओम सरस्वती नमः. ओम सरस्वती नमः. ओम सरस्वती नमः. ओम सरस्वती नमः. धन्वीकडनं छानसं सरस्वती देवीचं पूजन करून घेतलं, मंत्रजप करून घेतला
आणि तिला चांगली देवाकडे प्रार्थना करायला लावली, की देवाला सांग, मला चांगली बुद्धी दे, चांगली शक्ती दे, चांगलं आरोग्य दे. आणि शस्त्रांचीही पूजा करून घेतली, लॅपटॉपचीही पूजा केली. जे आमचे काही शस्त्र होते घरामध्ये, ते सगळे घेतले. त्याची पूजा करून छानसा नवा ड्रेस घालून धन्वी इथे तयार झाली होती. मग आम्ही गाड्यांची, माझी गाडीची, धन्वीची सायकलची मस्त पूजा करून घेतली आणि आम्हाला संध्याकाळी जायचं होतं केंद्रामध्ये. केंद्रामध्ये आज आपण सोन्याची पानं ठेवायची असतात म्हणून महाराजांना सोन्याची पानं व्हायला म्हणजे आपट्याची पानं व्हायला आम्ही गेलो होतो. नमस्कार करायला गेलो होतो. गुरुवारही होता. त्यामुळे म्हटलं चला आपण जाऊया केंद्रामध्ये. तर इथे गाड्यांची पूजा वगैरे आवरून घेतली. घरातल्याही सगळ्या गोष्टींची पूजा करून घेतली आणि गाड्यांना हार बांधले. तर हे दुर्गा मातेचं केंद्रामध्ये केलेलं आहे सजावट. इतकी सुंदर दिसत होती देवीची मूर्ती आणि दुर्गा पूजनाची तिथे आता गोंधळही होणार होता. देवीचं रूप किती सुंदर दिसते तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतर आम्ही गेलो होतो सप्तशृंगी मातेच्या देवळामध्ये. इथे जवळच आहे. तिथेही सुंदरशी अशी फुलांची आरास केलेली होती देवीसाठी दसऱ्यानिमित्त. तिथेही आम्ही दर्शन घेतलं. सगळ्यांना आपट्याची पानं ठेवली. असा साजरा केला आमचा दसऱ्याचा दिवस. तर तुम्हाला आमचा हा व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. थँक